एका कुटुंबात आदर्श कुटुंबात चारच माणसं आहेत आपण असं गृहीत धरू. एक आईवडील, एक मुलगा आणि एक मुलगी. काही लोकांचे कुटुंब 3 लोकांची असू शकतात, काहींची 2च लोकांची असू शकतात, काही लोकांच्या कुटुंबामध्ये जास्ती लोक असू शकतात, 5-6 वगैरे. मोठी व्यापक कुटुंब पद्धती आपण गृहीत धरायला नको, पण आपण एवढं 4 लोकांचं कुटुंब गृहीत धरू. त्या 4 लोकांचं कुटुंब म्हणजे 4 कोपरे घराचे आणि त्या कोपऱ्यांच्या जीवावर उभं राहिलेलं अख्खं घर. तर ही घर महत्त्वाची गोष्ट आहे. घर ही संकल्पनाच आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे. त्याला आपण कुटुंबही म्हणतो आणि या कुटुंबात फार एकोप आहे असं एकमेकांशी गृहीत धरतो. ते खूप जवळचं नातं असतं. नवरा बायको आणि त्यांना होणारी मुलं ही एकमेकांशी खूप आत्मीय नाती आहेत. एकाच गर्भाशयातनं जन्माला आली किंवा एकच गर्भाशयावर उभं असलेलं घर असं याची व्याख्या करता येते. तर हे फार महत्त्वाचं आहे की ते चौघंही खूप एकमेकांचे आहेत, एकमेकांच्या पेशींचे आहेत. पण यात आणखी एक गंमत अशी आहे की हे असं असं असूनसुद्धा आपल्याकडची महत्त्वाची गोष्ट आहे. मी समस्या असा शब्द मुद्दाम उच्चारत नाही, ती आहे समस्या, पण महत्त्वाची गोष्ट म्हणूया त्याला. यातल्या प्रत्येकाचं स्वतःचं एक खाजगीपण आहे. आतल्या बाजूला त्यांच्या जगण्याची काही कल्पना आहे, ती ती आतल्या बाजूलाच आहे आणि बाहेर ते चौघंही एकमेकांना धरून आहेत, एकमेकांशी अगदीच घट्ट नात्यानं आहेत आणि तरीही आतमधलं एक खाजगीपण आहे. आणि असं बोललं जातं स्वातंत्र्याच्या कल्पनेमध्ये की एकमेकांचं खाजगीपण जपलं पाहिजे. मुळात मला ही कल्पनाच कळालेली नाही की एका कुटुंबात खाजगी काय असू शकतं, स्वतंत्र काय असू शकतं. प्रत्येकाचा मेंदू वेगळा आहे वगैरे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण माणूस धडपड कशाची करत आलाय माहिती आहे का गेली 40 लाख वर्ष, की माणसांचे मेंदू एकमेकांचे झाले पाहिजेत, एकमेकांवर पूर्ण विश्वास असलेले आणि एकमेकांना पूर्ण भाल केलेले. तर आपल्या घराची समस्या ती आहे की आपल्याकडं ना ते प्रत्येकाचं एक खाजगी काहीतरी चालू असतं आतमध्ये. सगळे कुटुंबाच्या चौघजण एकत्र बसलेत, पण प्रत्येक गोष्टीत त्यांचं एक स्वतःचा खाजगी विचार असतो, त्याच्यात एकमत नाही होत आणि मानवीपणे ते एकमत होणार नाही वगैरे वगैरे असं बोललं जातं. पण एकमत न होण्यामुळं मग जो विसंवाद घडतो घरात, एकमेकांच्या स्वभावांबद्दल जे ताशेरे ओढले जातात किंवा टीका टिप्पण्या केल्या जातात किंवा मनात गृहीत धरलं जातं, हा माणूस असाच आहे, तो माणूस तसाच आहे, आणि या चौघांमध्ये ते असतंच. म्हणजे नवरा स्वभावानं कसा आहे हे तिघांना माहिती असतं, बायको स्वभावानं कशी आहे बाकीच्या उरलेल्या तिघांना माहिती आहे, मुलगा कसा आहे स्वभावानं हे बाकीच्या तिघांना, आणि प्रत्येकाचं आपापल्या पद्धतीचं ते असतं. म्हणजे त्या दृष्टांत कथा आहे ती 4 आंधळ्या आणि 1 हत्ती. तर तिथे कुटुंब नावानं जो काही कुटुंब हा शब्द आहे त्यात हे 4 हत्ती आहेत असं गृहीत धरा आणि त्या 4 जणांचे विचार वेगवेगळेच आहेत, आतलं खाजगीपण वेगवेगळं आहे. तर हे खाजगीपण ही दिसायला फार सुंदर गोष्ट आहे आणि ते व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्याला खाजगीपणाचं फार सुंदर शिकवलं जातं की प्रत्येकाचं खाजगीपण असतं आणि ते जपलं पाहिजे. एका कुटुंबात एका छताखाली चौघं एकमेकांशी घट्ट नात्यानं असलेल्या लोकांमध्ये खाजगी काय असू शकेल आणि का असावं, काय गरज आहे, असून असून खाजगी काय असणार. पुन्हा तिथंच विषय घुमून फिरून येतो की तो खाजगी म्हणजे काय असतं तर लैंगिक संदर्भांचं असतं किंवा स्वार्थांचं असतं काहीतरी किंवा भुकांचं असतं काहीतरी. आणि लैंगिकता ही कुठं खाजगी आहे जागतिक पातळीवर. लैंगिकता तर सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक आणि सर्वदूर पसरलेली गोष्ट आहे. तिच्यात खाजगी काय असू शकतं, आणि खाजगी ठीक आहे बाहेरच्या घराच्या दृष्टीनं असेल, पण या घरातल्या एका छताखालच्या 4 लोकांमध्ये खाजगी पण काय असू शकतं हा प्रश्न मला पडतोच. खुलं का नाही होणार. पूर्ण मेंदू, पूर्ण मन आणि पूर्ण शरीर एकमेकांसमोर खुलं असलेले लोक म्हणजे कुटुंब. मग शरीरानं खुले होतील पण मेंदू आणि मन झाकून ठेवतील, त्याची झाकपाक कशी चालेल. तर मला ही गोष्ट जराशी खटकणारी आहे. म्हणजे मी म्हणालोच आहे आधीच एकदा कबूल केलं की मी फारच मागास पद्धतीनं विचार करतो जगण्याचा. त्यात हे पण असू शकेल की खाजगीपण नावाची गोष्ट लागते कशाला. बोला ना काय असेल ते उघडपणे. अगदी गुन्हे करायचे असतील आणि चोऱ्या माऱ्या करायच्या असतील आणि काही तुम्हाला कुटुंबाच्या विरोधात जाऊन काय करायचं असेल तर ते बोलायची सोय कुटुंबातच असली पाहिजे. प्रत्येकाचं स्वतंत्रपणे काहीतरी चालू आहे आणि एकमेकांबद्दलची मतं आहेत किंवा एकमेकांबद्दलचे ग्रह आहेत आणि कशाला. जसे आहोत तसे आणि खुले आणि आनंदी, एकमेकांना जपणारे, एकमेकांना सगळं जाणून घेणारे,
तर सगळं जाणून घेण्यात मन आणि मेंदूच येतं. शरीराची नसते फार अशी गरज. शरीर ही तिय्यम गोष्ट आहे कुटुंबात. प्रथम आहे मेंदू आणि मन. तर मेंदू आणि मनाने एकमेकांना पूर्ण साक्षी असलेले, पूर्ण बहाल असलेले, पूर्ण माहिती असलेले, ज्ञानी असलेले लोक म्हणजे कुटुंब असं मला वाटतं. खाजगीपण हा शब्द मला जरा खटकतो. प्रत्येकाच्या मनात काहीतरी वेगवेगळं चालू आहे. एकाच कुटुंबात कसं चालेल? बाहेरचं कोणी आलं तर मग ठीक आहे, आणि त्यातही एकमतच असलं पाहिजे चौघांचं. बाहेरच्या कुठल्या व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल किंवा प्रसंगाबद्दल चौघांची 4 मतं असणं हे मला विचित्रच वाटतं. ती चौघांची मतं. अर्थात तुम्ही म्हणाले मग ठोकळे जन्माला घालायचे. होय, कुटुंब ही कल्पनाच मला ठोकळेबाज आहे. आणि जो ठोकळा असेल तरच कुटुंब सुखी होईल. 4 दिशांना 4 तोंडं असलेले लोक मेंदूनं आणि मनानं हे कुटुंब म्हणून नांदतील कसे एकत्र आणि नांदतात कसे एकत्र, आणि मग साहजिकच त्या कुटुंबांमध्ये वादविवाद आणि अमुक होताना दिसतात. आणि विशेषतः वयात आलेली मुलं आणि आईबाप हे एकमेकांशी फार दमदारपणे आणि खूपच खुल्या मेंदूनं बोलले पाहिजेत असं मला वाटतं. तसं होताना दिसत नाही. त्यांचं खाजगी आयुष्य सुरू झालेलं असतं आणि मग एकमेकांना बिचकूनही असतं. चौघांना माहिती असतं प्रत्येकाचं खाजगी मन आणि खाजगी मेंदू आहे म्हणून. तर एकमेकांना बिचकूनही असतात हे मुलं. मग आईबापांशी नीट संवादी होऊ शकत नाहीत आणि आईबापाही मुलांशी नीट संवादी होऊ शकत नाहीत. संवादी व्हायचं असेल आणि कुठल्याही समस्येचं उत्तर शोधायचं असेल, समस्या येत राहतात, तर समस्यांची उत्तरं शोधायची असतील तर खाजगीपण नावाची एक जी कृत्रिम गोष्ट आपण करून ठेवली ती घालवली पाहिजे. मेंदूचं स्वातंत्र्य जिथं पूर्णपणे खर्ची होतं किंवा नसतंच त्याला म्हणायचं कुटुंब. मेंदू स्वतंत्र असणं ही कुटुंबाची व्याख्याच असू शकत नाही. कुटुंबात स्वातंत्र्य मेंदूला नाही. कुटुंबाचा मिळून एकच मेंदू, चौघांचाही मिळून एकच मेंदू, असंच ते असलं पाहिजे. पटायला जरा अवघड जाईल, मला ते माहिती पण आहे, कारण ज्या पद्धतीचं चक्रव्यूह विचारांचं आपल्या परिस्थितीत, वातावरणात आणि समाजात आहे त्यात मी बोलतोय तो थोडं विचित्र वाटण्याची शक्यता आहे. पण हे खाजगीपण असलं पाहिजे की नसलं पाहिजे याच्यावर तुमचे विचार मांडायला हरकत नाही. धन्यवाद.